नमस्कार. तर मी आज माझ्या नाशिकच्या प्रवासात माझ्यासमोर असलेल्या एक आजींचा एक साधा पण अद्भुत असा क्षण पाहिला. माझ्या पुढच्या सीटवर एक 70 ते 80 वयाच्या आजी बसल्या होत्या. तर काही वेळ मी त्यांना बघत बसले आणि त्यांनी काही वेळानंतर हात जोडले. तर मला पहिले वाटले की मंदिर असेल म्हणून त्यांनी हात जोडले. पुन्हा लगेच काही सेकंदांनी त्यांनी हात जोडले. असे वारंवार घडत गेले. तर मला आश्चर्य वाटले की बाहेर काही कसं खास दिसत नाही आहे, मग नेमकं हे हात कोणाचे जोडतात. आणि त्यांच्याच बाजूला एक कंडक्टर दादा बसले होते. तर ते सुद्धा हे सगळं बघत होते. मग त्यांच्याकडनं राहावलं गेलं नाही म्हणून त्यांनी विचारलं, का हो आजी, मी केव्हाचं बघतोय, तुम्ही काही सिग्नल दिसला की तुम्ही हात जोडताय, काही बाहेरही नाही आहे मंदिर वगैरे, तर तुम्ही हात कोणाचे जोडताय. त्यावर आजीने हसून उत्तर दिलं, अरे बाळा, इथे बाहेर निंबाची झाडं आहेत आणि निंबाच्या झाडाखाली मला माझा श्रीकृष्ण दिसतो. आणि त्या साध्या क्षणात मी समजले, झाडाखाली त्यांना त्यांचा कृष्ण दिसत होता. 70 ते 80 वयाच्या वर्षात असतानाही त्यांच्या हातांच्या हालचालीत, हसण्यात आणि शांततेत श्रद्धा, प्रेम आणि भक्ती इतकी प्रखर होती की ती पूर्ण दृश्यात दिसत होती. आपण कितीही वयाचे असलो, खरे प्रेम, श्रद्धा आणि विश्वास हे अंतःकरणातून दिसतात. साध्या गोष्टीतही जीवनातील खरी सुंदरता आणि आध्यात्मिक ऊर्जा दिसते. फक्त ती पाहण्याची दृष्टी हवी. धन्यवाद.